हॅलो फ्रेंड, नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर हा व्हिडिओ आहे यूट्यूब संदर्भात, जो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यूट्यूब हे दरवेळेस काही ना काही अपडेट आणत असतं आणि ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं नुकसान होतच असतं. तर यूट्यूबमध्ये नेहमी नाही का ॲक्टिव्ह असणं हे खूप गरजेचं असतं. सर्वप्रथम तर ॲक्टिव्ह असणं आणि रोज डेली अपलोड्स काही ना काही टाकायला पाहिजे असतं. आपण जर आपल्याला यूट्यूबमधनं खरंच कमाई करायची असेल तर आपल्याला डेली यूट्यूबचं जे काही आहे ते करावंच लागतं. शॉर्ट व्हिडिओ म्हणा, लाँग व्हिडिओ किंवा लाईव्ह, हे सगळ्या काही गोष्टी आपण यूट्यूबमध्ये कराव्या लागतात. म्हणजे नाही का आपल्याला असं बसल्या बसल्या कोणीही काही देऊ शकत नाही. तसंच यूट्यूबचंही आहे की आपल्याला यूट्यूबवरती खूप मेहनत घ्यावी लागते आणि जर आपण मेहनत घेतली तरच आपण पुढे जाणार आहोत, हे सर्वांनी लक्षात असू द्या. माझ्याही बाबतीत तसंच आहे. मीही खूप दिवस ब्रेक घेतला होता, त्यामुळे थोडं चॅनेल माझं डाऊन झालेलं आहे. पण इथून पुढे मी पुन्हा ग्रो करेल ते चॅनेल. तर तुम्हीही नक्की चॅनेल ग्रो करा. आणि काल रात्री यूट्यूबने अशी काही अपडेट आणली आहे की जी ऐकून खरंच सर्वांची पुन्हा एकदा झोप उडणार आहे. तर ती काय आहे बातमी हे ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. म्हणजे यूट्यूबने नवीन काय अपडेट आणलं, आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, आणि हा नवीन नियम कधीपासून लागू होणार आहे, ते सर्व काही या व्हिडिओमध्ये आहेत. आणि आता आपल्याकडे आहेत ते फक्त आणि फक्त 6 महिने. तर का 6 महिने, तर चला सांगते. तर पहिले आपल्याकडे असं होतं, म्हणजे यूट्यूब संदर्भात असं होतं की आपल्याला एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा होता. 4000 वॉच टाईम कंप्लीट नसेल झाला तर आपण 90 दिवसामध्ये 10 मिलियन्स व्ह्यूज हे आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती पाहिजे असेल, आणि आपल्याला जर लाँग व्हिडिओ मार्फत आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर 4000चा वॉच टाईम कंप्लीट पाहिजे होता. असा काही हा क्रायटेरिया होता. तर आता हा पूर्णपणे बदलणार आहे आणि आपल्याकडे फक्त थोडेच दिवस राहणार आहेत. माहीत नाही यूट्यूबच्या मनात कधी काय येतं आणि यूट्यूब कुठलीही अपडेट कधी आणत असतं. तर आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही गोष्टीसाठी आपण घाबरायचं नाही. तर पुन्हा आपण सातत्याने काम करून आपलं यूट्यूब हे मॉनिटाईज करायचं आहे. तर आता जी नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट अशी आहे की आत्ता आपल्याला 8000 वॉच टाईम हा एका वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. 8000 वॉच टाईम एका वर्षामध्ये कंप्लीट नाही झाला तर आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओवरती जो काही पहिले क्रायटेरिया होता, पहिला होता की 90 दिवसामध्ये 10 मिलियन्स, तेच आता आपल्याला 90 दिवसामध्ये 20 मिलियन्स शॉर्ट व्हिडिओवरती व्ह्यूज असले पाहिजेत. आणि नाहीतर 8000 वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि हा खूप मोठा टास्क आहे आपल्या सर्वांसाठी. तर चला एकमेकांना साथ देऊयात आणि यूट्यूबमध्ये जे काही नवीन अपडेट आलेले आहेत त्यासाठी प्रत्येकाला मदत करूयात. आणि नाही का नवीन नवीन काही ना काही अपडेट असतात. त्यामुळे जर आपल्याला यूट्यूबवरनं खरंच कमाई करायची असेल तर आपणही यूट्यूबमध्ये खूप असं तत्पर राहिलं पाहिजे आणि भरपूर मेहनत घ्यावी लागते. जे म्हणजे आता ज्यांचं चॅनल आहे ना त्यांना माहिती आहे की किती मेहनत असते यूट्यूबमध्ये. पण असं सहज सोपं काहीच नसतं, प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत असते. सहज सोपं आपल्याला कोणीही काही ऐकतं देणार नाही आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावी लागते. तर आता आपल्याला वॉच टाईम हा 8000 कंप्लीट करायचा आहे. आणि हे कोणासाठी आहे, तर ज्यांचे आधीचे चॅनल आहे ना म्हणजे ज्यांचे आधीचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहे त्यांच्यासाठी काही भीती नाही. जे नवीन आहेत, आता सध्या जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे त्यांना हा नियम आहे तो 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. 1 फेब्रुवारी 2027, म्हणजे अजून आपल्याकडे 6 महिने आहेत. ह्या 6 महिन्यातच आपल्याला जे नवीन पण कोणी असतील, ज्या व्यक्तींनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्याच्या आत, म्हणजे 6 महिन्यात आपल्याला हा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. आणि जे फेब्रुवारी नंतर जे नवीन व्यक्ती असतील ज्यांनी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं त्यांना 8000 हा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. आणि जर 8000 वॉच टाईम कंप्लीट होत नसेल तर 90 दिवसामध्ये, म्हणजे 90 दिवसामध्ये 20 मिलियन व्ह्यूज हे शॉर्ट व्हिडिओवरती पाहिजेत. तरच आपलं यूट्यूब चॅनल हे ग्रो होणार आहे आणि मॉनिटाईज होणार आहे. तर सर्वांनी खूप मेहनत घ्या, व्हिडिओ बनवा. म्हणजे नाही का
1 फेब्रुवारीच्या आधी जे आपल्याकडे 6 महिने आहेत अजून, त्या 6 महिन्यामध्ये व्हिडिओ बनवा, पोस्ट टाका, लाईव्ह घेत जा, शॉर्ट व्हिडिओ टाकत जा, तुम्हाला जे जमेल ते करा, पण कंटिन्यू करत राहा. कंटिन्यू चॅनल आपल्याला ग्रो जर करायचा असेल तर सातत्य ठेवा आणि सातत्याने आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्या, एवढंच सांगेन मी. आणि याच्यावरनंही आपण यूट्यूबमधनं खरंच आपण कमाई करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावा लागणार आहे. तर तुम्हीही नक्की यूट्यूबमध्ये पुढे जायचं असेल तर हे नक्की करा. आणि अजून आपल्याकडे 6 महिन्याचा अवकाश आहे, तर लगेच काही घाबरून जाऊ नका, कोणीच पॅनिक होऊ नका आणि टेन्शन तर बिलकुलच घेऊ नका. 6 महिने म्हणजे भरपूर अवकाश आहे आणि 6 महिन्यामध्ये ज्यांचा वॉच टाईम अजून कंप्लीट झालेला नाही आहे किंवा ज्यांचं यूट्यूब चॅनल अजून ग्रो झालेलं नाही आहे त्यांनी नक्की ग्रो करा आणि 6 महिन्याच्या आधी यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज करून घ्या. कारण 6 महिन्यानंतर जेव्हा फेब्रुवारीपासून हा नवीन नियम लागू होईल तेव्हा खूप कठीण जाणार आहे. त्यामुळे आत्ताच 6 महिन्याचा कालावधी आहे तर नक्की करून घ्या. आणि अजून काही माहिती असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या संदर्भात आपण नक्कीच एकमेकांना हेल्प करूयात, मदत करूयात आणि एकमेकांच्या साथीने पुढे जाऊयात. बस मला हेच सांगायचं होतं. आता जो नवीन क्रायटेरिया काय आहे तो पुन्हा एकदा मी सांगते. 8000 वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. 8000 वॉच टाईम, 20 मिलियन व्ह्यूज आणि आपले सबस्क्रायबर्स हे कंप्लीट पाहिजेत. 1 फेब्रुवारीपासून हा नियम चालू होणार आहे. तर चला सर्वांनी खूप मेहनत करा आणि चॅनल पुढे करा आणि यूट्यूब पार्टनरशिप नक्की जोडा. चला बाय, भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.